मनोज कुमार प्रकाश तम्मेवार, राहणार दमानेनगर, ब्लॉक नंबर 25, सोलापूर। माझा मुलगा शुभम मनोज कुमार तम्मेवार संभाजीराव शिंदे विद्या मंदिर येथे 10वी येथे शिकत आहे। त्याला लिहिता वाचता येत नाही, तरी त्याचे बोर्ड परीक्षेचे फॉर्म शाळेने भरले आहे। ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही असे त्या शाळेमध्ये किती मुलं आहेत याची चौकशी करावी आणि सर्व शिक्षकावर व मुख्याध्यापकावर पण कारवाई करावी आणि ही शाळा स्वतःची ग्रँड कायमस्वरूपी अबाधित राहण्यासाठी आणि स्वतःचे नाव लौकिक करण्यासाठी न शिकलेल्या मुलांचे बोर्डाचे फॉर्म भरलेले आहे। याची जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी चौकशी करण्यासाठी मी अर्ज देण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांनी पण ह्याच्यावर लक्ष दिलेले नाही व मी 18/12/2024ला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। त्याच्यावर त्यांचे उत्तरसुद्धा आलेले नाही। आता 1 जानेवारी 2025पासून मी अमरण उपोषणास जिल्हाधिकारी पूनम गेट येथे अमरण उपोषणासाठी बसलेले आहे। हे कोटेची शाळा आहे। कोटे यांनी स्वतःचे शाळेचे ज्ञान कायमस्वरूपी राहण्यासाठी आणि 100% निकाल लागण्यासाठी यांनी न शिकलेल्या पोरांचे पण बोर्डाचे फॉर्म या लोकांनी भरलेले आहेत। याची पूर्ण चौकशी बोर्ड परीक्षा व्हायच्या अगोदर व प्रत्येक वर्गाची परीक्षा, वार्षिक परीक्षा 8वी असो, 9वी असो, 6वी असो, सर्व वार्षिक परीक्षा व्हायच्या अगोदर या पूर्ण शाळेची जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी करून सर्व परीक्षेला परवानगी द्यावी। त्याशिवाय कोणत्याही परीक्षा घेऊ नये। जर घेतल्यास भविष्यात त्या विद्यार्थ्यांचे आयुष्याचे पूर्ण नुकसान होणार आहे आणि भारताचे भवितव्य हे धोक्यात आहे। आणि असे किती शाळा आहेत ती सोलापुरामध्ये, या सर्व शाळेचे तपासणी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी आणि जिल्हाधिकारी सर्व शाळेची तपासणी करत नाही, ऑडिट दरवर्षी करत नाही। त्यामुळे सर्व मुलाचे